प्रतिबिंब जनमानसांचे। बेकायदेशीर सावकारीतून गोरगरिबांच्या जमिनी बळकावणाऱ्या सावकाराविरोधात रिपाईचा एल्गार। शेंडी पोखर्डे येथील त्या सावकारावर अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी। जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। व्याजाच्या व्यवहारातून शेतजमीन हडप केल्याचा गंभीर आरोप। उमाप कुटुंबाला न्याय द्या अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा। बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून मातंग समाजातील एका गरीब कुटुंबाची शेतजमीन फसवणूक करून बळकावल्याचा गंभीर आरोप करत शेंडी पोखर्डे येथील त्या सावकारावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलाम अली शेख, विजय शिरसाट, सुनील वाघमोडे, नामदेव उमाप, ताराबाई वाघमारे, वसंत उमाप, उत्तम उमाप, विजय पाटोळे, अरबाज शेख यांच्यासह पीडित उमाप कुटुंबीय उपस्थित होते। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले। वारोळे नामक एक मोठा सावकार आहे। या सावकाराकडे आमच्या मागासवर्गीय समाजातील उमाप कुटुंबाने 3 लाख रुपये व्याजाने घेतले होते। त्याचे व्याजदर हे 3% होते। सदर प्रकरणाला आज 10 वर्षे आले। तर संबंधित उमाप कुटुंब वारोळे यांच्याकडं व्याजापोटी त्यांची असणारी शेत जमीन घाण ठेवली होती। घाणखत करतो म्हणून सांगून त्यांच्याकडून फसवणूक करून खरेदी खत करून घेतले। सदर कुटुंबाची जी जमीन आहे आज वारोळे त्यांना देत नाहीये। वारोळे यांनी उमापे सातत्याने त्यांची जमीन मागत असल्यामुळं काही तिराईत व्यक्तींना ती विकली। 3 लाखाचं व्याज आज त्यांना 48 लाख रुपये मागत आहे। असं कुठलं व्याजदर आहे? खरं तर आमच्या मागासवर्गीय समाजातील उमाप यांची मोठी फसवणूक झालेली आहे। जो काही त्यांचे पैसे असन, जे काही त्यांचे पैसे असन, जे काही रितसर व्याज असन ते उमाप कुटुंब देण्यास तयार आहे। तरी देखील वारुळे त्यांना जातीवाचक घाणघाण शिव्या देतात व हाकलून देतात, जीव मारण्याची धमकी देतात। जर उमाप या कुटुंबाला त्यांची परत पुन्हा जमीन वारुळ्यांनी दिली नाही तर पुढील काळामध्ये एसपी ऑफिस कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आमरण उपोषण आम्ही छेडणार। मी वसंत उमाप राहणार जेऊर, जिल्हा अहिल्यानगर। मी माझ्या मुलीसाठी लग्नासाठी वारोळे सुरेश ज्ञानदेव वारोळे यांच्याकडून 3 लाख रुपये 3% व्याजदराने घेतले होते आणि व्याजदराने आणि जमीन गहाण ठेवली होती। मला सांगितलं की गहाण खत करून देतो, पण त्यांनी माझ्याकडून खरेदी खत करून घेतली आणि त्यानंतर मी 4 वर्षांनी व्याजासहित पैसे घेऊन जमीन सोडवायला गेलो। त्यावेळेस मला काठी काढली आणि जातीवाचक शिवीगाळ केली आणि हातपाय तोडून म्हणला परत तुझ्या जमिनीचा काही संबंध नाही। त्याच्यानंतर मी काय परत त्याच्याकडे गेलो नाही। मी आता ह्या वेळेस मला माहिती पडलं की त्यांनी जमीन विकली। त्याच्याकडे मी 7 वेळेस गेलो, 7 वेळेस त्याच्या पाया पडलो, बाबा हे तुझे व्याजाचे पैसे घे आणि माझी जमीन मला परत दे, तरी तो काय द्यायला तयार नाही। आता तुमची मागणी काय? माझी जमीन मला परत मिळावा, नाही तर मी फाशी घेऊन मरण, आत्महत्या करीन। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।